निमंत्रित केलं, आपण खूप मोठ्या संख्येने आलात त्याबद्दल आपले मी मनापासून आभार मानतो. लोकसभेचं अधिवेशन गेले 3 आठवडे सुरू आहे आणि संबंध अधिवेशनामध्ये एक विधेयक वगळता त्या ठिकाणी दुर्दैवाने कुठल्याही विषयावरती चर्चा होऊ शकली नाही. अनेक वेळेला संसदेमध्ये शिरावावरच्या माध्यमातून आपल्या लोकसभा मतदारसंघातील किंवा राज्यातील वेगवेगळे प्रश्न मांडण्याची संधी उपलब्ध होत असते, परंतु यावेळेला मात्र होऊ शकली नाही. म्हणूनच उपलब्ध असलेल्या वेळेमध्ये काही जे महत्त्वाचे प्रश्न दीर्घकाळ राज्यातले आहेत त्या संदर्भामध्ये संबंधित मंत्री महोदयांना भेटून त्या दृष्टिकोनातून आपल्याला काय न्याय मिळता येईल का तो प्रयत्न करावा या हेतूने मी जवळपास 10 मंत्री महोदयांची भेट घेतली. माननीय पंतप्रधान महोदयांची भेट झाली ती सदिच्छा भेट आणि मार्गदर्शन अशाच पद्धतीची भेट होती. देशाचे कणखर गृहमंत्री आमदार अमित शाह यांची भेट सदिच्छा भेट आणि मार्गदर्शनपर भेट होती. पण त्यानंतर प्रामुख्याने जो प्रश्न कोकणवासियांना भेडसावतो आहे तो मुंबई गोवा रस्त्याच्या संदर्भातला आणि त्या रस्त्यावरती सुरू असलेला टोल. माईक नाही का ठेवला तुम्ही? चलो वॉट एवर इज देयर विल गो अहेड द्या फॉर दैट. जैसी आहे सुविधा वैसे हम शुरू रखेंगे. प्लीज. त्याबद्दल रस्त्याचं रखडलेलं काम असताना जे टोल नाके सुरू झालेले आहेत त्या बाबतीमध्ये गडकरी साहेबांची भेट घेतली आणि एक त्यांच्या निदर्शनास आणून दिलं की भारत सरकारचं धोरण 60 किलोमीटर अंतरामध्ये टोल असावा. तर आज खारपाडा आणि चुके या 40 किलोमीटरच्या अंतरामध्ये टोल होत आहेत. तर ते त्यांनी प्रकर्षाने लक्षामध्ये घेतलं आणि त्या बाबतीमध्ये तातडीने काही सूचना दिल्या. एक महत्त्वाचा रस्ता दिघी ते पुणे हा राष्ट्रीय महामार्ग आहे आणि ताम्हाणी घाट हा मधल्या कालावधीमध्ये अतिवृष्टीच्यामुळे कोसळलेला असल्यामुळे त्या संदर्भामध्ये त्यांची भेट घेतली. काम ते तातडीने पूर्ण झालं, पण एक 10 किलोमीटरचा टनेल केला तर जे संबंध घाटमाथ्यावरनं जसं आता आपण इथलं कनेक्टिव्हिटी मिसिंग लेग म्हणतो तशाच पैसे एक टनेल पुन्हा ते दिघी रस्त्यावरती म्हणजे ताम्हाणी घाटामध्ये होऊ शकतं अशी केंद्रीय मंत्री शिवराज सिंग चौहान साहेबांच्याकडे झाली, ज्याच्यामध्ये विशेष करून कोकणामध्ये ऑर्गॅनिक फार्मिंग आणि ॲग्रिकल्चर क्रॉप्स या संदर्भामध्ये काही होते आणि त्याचबरोबर दत्तामामा भरणे कृषी मंत्री आहेत यांच्याशी चर्चा झाल्याच्या नंतर आपल्याकडचं भाजीपाला आणि फुलं यांच्या प्रोडक्शनचे क्लस्टर तयार करण्यासाठी RKBY अंतर्गत त्याला नाशिकला सिंहस्थ कुंभाच्या दृष्टिकोनातून निधी मिळावा या बाबतीमध्ये शिवराज सिंग चौहान साहेबांची भेट झाली. त्यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला आणि भारत सरकारचं पत्र राज्य सरकारकडे ताबडतोब या संदर्भामध्ये येऊ शकते आहे. तिसरा महत्त्वाचा मुद्दा होता की 720 किलोमीटर लांबीच्या किनारपट्टीमध्ये सागरमाला 2 अंतर्गत काही हजार कोटीचा निधी आपण त्या ठिकाणी मागितलेला आहे. मंत्री श्री नितेश राणे यांच्याशी माझी चर्चा झाली. त्याच्यामध्ये संबंध 720 किलोमीटर लांबीमध्ये त्याच्यामध्ये प्रामुख्याने रायगड लोकसभा मतदारसंघ आहेच, पण पलीकडचा रत्नागिरी किंवा अलीकडचा इकडचा स्ट्रेंथनिंग ऑफ कोस्टल अँड पोर्ट इन्फ्रास्ट्रक्चर, इम्प्रूव्ह मेरीटाईम कनेक्टिव्हिटी आणि एनहान्स लाईव्हहुड अपॉर्च्युनिटीज फॉर द फिशरमन असे जे सागरमाला 2 अंतर्गत काही हजार कोटीचे प्रस्ताव दिलेत त्या बाबतीमध्ये सोनोवाल साहेबांची माझी भेट झाली. या किंवा पुढच्या केंद्रीय कॅबिनेटमध्ये तो प्रस्ताव आणला जाईल आणि त्याच्यातून आपल्याला मोठ्या प्रमाणावरचा निधी त्या ठिकाणी उपलब्ध होऊ शकतो. राज्यात अनेक ठिकाणी आपल्याला जलजीवन मिशनच्याद्वारे आज रस्त्याची कामं, पिण्याच्या पाण्याच्या योजनांची कामं रखडलेली आहेत याची माहिती आहे. बिलं न दिल्यामुळे काही कामं बंद आहेत. त्या बाबतीमध्ये काल CR पाटील साहेबांची भेट झाली. त्यांनी तातडीने 438 कोटी रुपये
महाराष्ट्र सरकारला वर्ग करण्याचे निर्देश दिलेत. आज उद्या किंवा सोमवारपर्यंत महाराष्ट्र सरकारला ते मिळतील. मधल्या कालावधीमध्ये देवेंद्रजी आहेत, शिंदेसाहेब आहेत आणि वहिनी आहेत यांनी एक धोरणात्मक निर्णय घेतला की भारत सरकारचा निधी येईपर्यंत राज्य सरकारने त्यांचा हिस्सा वेगवेगळ्या जिल्ह्यांतील या रखडलेल्या कामात दिला होता. तर त्या दृष्टिकोनातून 438 कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी वितरित झाला आहे. पण त्याचबरोबर उरलेल्या कामांच्यासाठी निधी लागणार आहे. पंतप्रधान कार्यालयाने 19 निकष दिलेत. या 19 निकषाची पूर्तता केली आणि तसा प्रस्ताव महाराष्ट्र सरकारने पाठवला तर जवळपास 5 ते 5.5 हजार कोटी रुपयाचा जो निधी अपूर्ण कामांसाठी लागणार आहे ते देण्याचं आश्वासित C.R. पाटील साहेबांनी दिलं आहे. मी गुलाबराव पाटलांशी चर्चा करणार आहे. मुख्यमंत्री महोदयांनाही पत्र देणार आहे की त्या 19 ज्या काही बाबी आहेत त्याची जर काही पूर्तता त्या ठिकाणी झाली तर त्याच्यातून आज महाराष्ट्रामधल्या सर्व जिल्ह्यांमध्ये दीर्घकाळ रखडलेल्या या जलजीवन मिशनची कामं येत्या वर्षभरामध्ये त्या ठिकाणी